वीरा डान्स अकॅडमीची यशस्वी वाटचाल. पुणे येथील वीरा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष महेश गायकवाड सर यांनी 3 वर्षांपूर्वी वीरा डान्स अकॅडमीची स्थापना केली आणि पाहता पाहता या डान्स अकॅडमीला परिसरातील विद्यार्थ्यांचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला आणि या डान्स अकॅडमीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्यात आलं आणि विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून अनेक पारितोषिकंसुद्धा मिळवली आहेत. वीरा अकॅडमीचे संचालक महेश गायकवाड यांची मराठी 9 न्यूजचे संपादक सचिन उबाळे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत. नमस्कार, आज आपण पुण्यामध्ये आहोत. आपल्यासोबत महेश गायकवाड वीरा अकॅडमी डान्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि आपण त्यांच्या या विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार. सर, डान्स या क्षेत्रात येण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि तुम्ही कधी सुरुवात केली या क्षेत्राला? ऍक्च्युली 2 वर्ष झाले आपण ह्या फील्ड मध्ये आहे. माझा पहिला बिझनेस हा मेकॅनिकल फील्ड मध्ये होता, कंपनीचा. तो काही कारणास्तव बंद करून आपण डान्स क्लास इथं स्वतःच्या जागी चालू केला आणि आपली थीमच बघाल तर तुम्ही वीरा डान्स अकॅडमी, मुलींचा आदर करणे, रिस्पेक्ट करणे आणि मुलींची आवड असल्यामुळे लहान मुलं वगैरे सांभाळणं मला आवडतं. डान्स हे क्षेत्र का निवडले तुम्ही? डान्स मध्ये थोडं नॉलेज पण होतं, बरेचसे कॉम्पिटिशन मध्ये पण जात होतो. ते अनुभव घेत विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का हा प्रश्न घेऊन मग हळूहळू चालू केलं. डान्सची आवड असल्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे डान्सची आवड. कधी सुरुवात केली तुम्ही? 2 वर्ष झाले आपल्या अकॅडमीला. किती विद्यार्थ्यांचा तुम्हाला सहभागी आहेत आता सध्या तुमच्या क्लास? आता सध्या आपल्याकडे 100+ स्टुडंट्स आहेत. आपण वेगवेगळ्या बॅचेस मध्ये घेतो, 3 बॅच डिवाइड केलेल्या आहेत. सर्वांना संधी भेटावी म्हणून छोटे मुलं, मीडियम अशा लेवल आम्ही दिलेले आहेत. एकत्र क्लास घेत नाही. दुसरा मुद्दा, माझ्याकडे फी अख्ख्या पिंपरी चिंचवड मध्ये सर्वात कमीच आहे. परत प्रॅक्टिस साठी पण मी आपला हॉल स्वतःचा असल्यामुळे दिवसभर जरी म्हटलं अगदी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस पाहिजे असेल तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण देतो. नक्कीच वीरा डान्स अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही या भागामध्ये चांगली ग्रोथ घेतलेली आहे. डान्सचे कोणते प्रकार तुम्ही या भागातील विद्यार्थ्यांना शिकवता? आपल्याकडे थोडक्यात ऑल स्टाईल्स आहेत. त्यामध्ये आपली महाराष्ट्राची संस्कृती, जसं लावणी डान्स, त्याला आपलं मेन फोकस देतो आपण. त्यानंतर हिपहॉप डान्सेस, वेस्टर्नचे प्रकार, जिमनॅस्टिक्स साठी आपण ट्राय करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचे फिटनेस महत्वाचा पार्ट येतो. ते पण आपण लक्ष देतो विद्यार्थ्यांकडे पर्सनली. विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण देता आणि तुमच्या अकॅडमीचे विद्यार्थी कुठे डान्स स्पर्धा असते त्यामध्ये सहभाग घेतात का? आपल्याकडे आता म्हणलं तरी महिन्यामध्ये भरपूर इव्हेंट येतात. विद्यार्थ्याला काय नेमकं फायदेशीर राहील हे बघून आपण करतो. जसं की आम्ही टीव्ही शोला पण एक 8 ते 10 विद्यार्थी नेले होते. त्यातले बरेचसे विद्यार्थी विनर झाले. ऍक्च्युली त्यांना स्टेज भेटणं महत्वाचं आहे. हल्ली ते कोणी देत नाही, पण आपण देतो. असे करून टीव्हीच्या लेवलला अल्बम सॉन्ग, इतर ठिकाणी ऑडिटोरियमचे कॉम्पिटिशन आपण करतो. नक्कीच वीरा डान्सिंग क्लासेसच्या माध्यमातून तुम्ही पुण्यामधील अनेक भागामध्ये पोहोचलात, परंतु जे अनेक विद्यार्थी ज्या सहभाग डान्स मध्ये घेण्याला उत्सुक असतात त्यांच्यासाठी काय मेसेज राहील तुमचा? ऍक्च्युली पिंपरी चिंचवड मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मोठा प्लॅटफॉर्म भेटत नाहीये आणि भेटला तरी त्याची फी म्हणा, प्रोसिजर म्हणा, भरपूर अवघड असते. तर आपले काही कॉन्टॅक्ट चांगले विद्यार्थी आपण डायरेक्ट लेतो. त्यामुळे त्यांची फी म्हणा, कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस म्हणा आणि हॉल आपला स्वतःचा असल्यामुळे त्यांना प्रॅक्टिसला पण जास्त वेळ देतो, जेणेकरून विद्यार्थी घडतात. असे ज्यांना चान्स नाही भेटलेला त्यांसाठी मी नक्की काम करायला आवडेल मला. मी करत राहणार पुढे चांगल्या प्रकारे. पुणे येथील वीरा डान्स अकॅडमी मधील काही विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद साधणार आहोत. डान्सचं प्रशिक्षण घेत असताना काय वाटते, कसं वाटते इथं? नमस्कार सर्वांना, माझं नाव एकता जितेंद्र चौधरी. मला वीरा डान्स अकॅडमी जॉईन करून 3 वर्ष झाले आहेत. याआधी मी 2-3 अकॅडमी सोडल्या आहेत कारण की मला रिझल्ट नाही भेटले. पण स्टार्टिंगच्या 2.5 वर्षांमध्येच महेश सरांनी मला खूप रिझल्ट दिले. जसं की नॅशनल मध्ये त्यांनी मला घडवलं, टीव्ही शो मध्ये नेलं जिथे मला फर्स्ट रनर अप भेटलं. सगळ्या माझ्यासाठी, क्लासच्या मुलांसाठी खूप मेहनत करते. दिवस रात्र एक करून ते आमच्या भविष्याचा विचार करते. मी काय नाही, मी फक्त महेश सरांसोबत कायम पुढे राहणार आहे. जसे ते माझ्या पाठीशी आहे तसंच मी त्यांना सपोर्ट करते. नक्कीच विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंच आहे. त्यानंतर एक लहानसा विद्यार्थी सुद्धा
आपल्या सोबत आहेत, काय सांगशील आहे? मी महेश सरांचा मुलगा आहे. सरांचा मुलगा असून मी सर माझ्यासाठी आणि क्लासच्या मुलांसाठी मध्ये काहीच फरक नाही. सगळ्या विद्यार्थ्यांसोबत तुला पण प्रशिक्षण भेटते आणि पनिशमेंट पण सुद्धा भेटते काही चुकलं तर. काही विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद साधणार आहोत, काय सांगशील? माझं नाव अनुष्का जितेंद्र कोलते. मला इथे येऊन 1 वर्ष झालं आहे फक्त, आणि मी खूप साऱ्या कॉम्पिटिशनला पण गेली. तिथं मला खूप सारे रिझल्ट भेटलेत आणि मी जिथं पण कॉम्पिटिशनला गेली आणि सर्व गेलेत, आम्ही रिकामे हात म्हणजे घरी नाही आलेलो. सर खूप सपोर्टिव्ह करतात आणि बाहेर कॉम्पिटिशनला गेल्यावर सगळ्यांवर लक्ष ठेवतात आणि सर खूप सपोर्टिव्ह आहेत. एकंदरीत पाहताच विद्यार्थ्यांनी जे आपल्यासोबत संवाद साधला आहे यावरून असं लक्षात येते की वीरा अकॅडमीचा रिझल्ट हा या भागात अतिशय चांगला आहे. आणखी एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत, काय सांगशील? नमस्कार, माझं नाव श्रुती रेवणनाथ गोल्डे. मी गेले 2 वर्ष या क्लासमध्ये आहे. महेश सर हे सपोर्ट सिस्टम म्हणून खूप चांगले आहेत. म्हणजे ते एक खाण्यापिण्यापासून ते बसण्या उठण्यापर्यंत आमच्याकडे प्रत्यक्ष लक्ष देतात, ज्याकडून आम्हाला एनर्जी मिळेल. आणि जर आम्ही लेट पर्यंत जर प्रॅक्टिस केली तर ते आम्हाला खूप सपोर्ट करतात की तुम्ही हे करा, तुम्ही म्हणजे ते एक मार्गदर्शक म्हणून खूप चांगले. आपण काही विद्यार्थ्याच्या प्रतिक्रिया इथे घेतल्या आहेत आणि आज आता आपण लगेच काही विद्यार्थ्यांच्या पालकाच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. नमस्कार, मी एकता चौधरी यांचे वडील जितेंद्र चौधरी आहे. माझी मुलगी या वीरा डान्स अकॅडमीमध्ये गेल्या 3 वर्षापासून डान्स करत आहे. मी पिंपरी चिंचवड या शहरामध्ये बऱ्याचशा अकॅडमी बघितल्या. खूप लहानपणापासून एकटाही डान्स करते, परंतु या 3 वर्षात जो रिझल्ट मिळाला तो मला कुठल्याही या पिंपरी चिंचवड अकॅडमीमध्ये मिळाला नाही. ह्या अकॅडमीमध्ये कमी पैशांमध्ये रिझल्ट खूप मिळाले आम्हाला. आम्ही नॅशनल पर्यंत पोहोचलो. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही कॉम्पिटिशनला गेलो तर गोल्ड मेडल मिळाले आम्हाला, आमच्या मुलीला. बऱ्याचशा इथल्या मुलांना पण प्रत्येक ठिकाणी जिथं जातात तिथं त्यांना गोल्ड मेडल आणि ट्रॉफी ही मिळाल्याशिवाय हे परत येत नाही, जिंकल्याशिवाय कुठेही येत नाही. त्यामध्ये महेश सर यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. ते नेहमी मुलांना आपल्या लेकरासारखं जपतात आणि खूप त्याच्या मागं दिवस रात्र ही मेहनत घेतात. त्यामुळे वीरा अकॅडमी ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकमेव अशी अकॅडमी मला वाटते की तिथे रिझल्ट फार मुलांना भेटतात. आणि या नवीन जे मुलं आलेले आहेत इथं हे खूप नशीबवान मुलं मी असं समजतो माझ्यातर्फे, आणि या सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मी समर्थ औदुंबर धुमाळ याची पेरेंट्स आहे. माझं नाव सायली औदुंबर धुमाळ. आज गेल्या 2 वर्ष झालं माझा मुलगा इथं वीरा डान्स अकॅडमीमध्ये शिकत आहे. इतके मला भरपूर रिझल्ट भेटले की असे कुठेच नाही भेटले पिंपरी चिंचवडमध्ये. मी पण खूप 4 ते 5 वर्ष झालं माझ्या मुलासाठी अकॅडमी शोधत होते, पण ह्या अकॅडमीमध्ये एवढे रिझल्ट भेटले की मी अनएक्सेप्टेड होते, तेवढे भेटलेत. आणि माझा मुलगा ह्या वीरा अकॅडमीमध्ये आल्यापासून विनर झालेला आहे. डान्सिंगमध्ये ट्रॉफी, मेडल सर्व काही त्यांनी अचीव्ह केलं आहे. त्यामागे सगळ्यात मोठा वाटा म्हणजे महेश गायकवाड सरांचा आहे. त्यामुळेच हे सगळं माझ्यासाठी शक्य झालेलं आहे. नमस्कार, माझं नाव स्मिता लक्ष्मण तांबे. माझा मुलगा श्रेयस तांबे हे वीरा अकॅडमीमध्ये आता 2 महिने झाले शिकतोय. पण मला इथले रिझल्ट बाकीच्या डान्स क्लासपेक्षा छान वाटले. बाकीच्या डान्स क्लासमध्ये मी आठवड्यातनं फक्त 2च दिवस घेतात, आणि वीरा अकॅडमीमध्ये मला जे पाहिजे होतं मनासारखं की आठवडाभर माझा मुलगा डान्स शिकला पाहिजे, त्यातून त्याची व्यवस्थित प्रगती होईल, हे मला वीरा डान्स अकॅडमीमधनं मिळालेलं आहे. आणि महेश सर गायकवाड यांचे मी खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, आम्ही विशाल जगताप, श्रावणी जगतापचे वडील. गेले 8 महिन्यापासून श्रावणी जगताप महेश अकॅडमी वीरा अकॅडमीमध्ये डान्स क्लासमध्ये आहे. आणि 2-3 तिने कॉम्पिटिशन अटेंड केल्या होत्या. त्याला 2nd प्राइज आणि एका याच्यामध्ये 3rd प्राइज भेटलेलं होतं. आणि सगळी मुलं खूप उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहेत डान्स. आणि दिवसेंदिवस वीरा अकॅडमी हे पिंपरी चिंचवडमध्ये नावारूपाला आलेले आहे आणि सर नेहमीच मुलांना सपोर्ट करत असतात. त्याच्या नक्कीच आपण पाहू शकता विद्यार्थी आणि पालकाच्या अतिशय चांगल्या जे प्रतिक्रिया आहेत ते वीरा डान्स अकॅडमी बद्दल आलेल्या आहेत. गत 3 वर्षामध्ये या डान्स अकॅडमीची सुरुवात करून ही डान्स अकॅडमी पुण्यामध्ये अतिशय नावलौकिकाला आलेली आहे. नक्कीच पुण्यातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक डान्सच्या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, पुणे.